नमस्ते सर्वांना, सकाळचे वाजलेले आहेत 6 घड्याळामध्ये तुम्ही पाहू शकता इथे अनन्याची चाललेली आहे तयारी। 6 वाजता खाली व्हॅन येते, अगदी 1-2 मिनिटात व्हॅन खाली येईल, पूर्ण तयारी झालेली आहे। पण मोठी केस असली ना की सकाळची मात्र अशी गडबड असते, वेण्या बांधण्यात 5 ते 10 मिनिटं असेच निघून जातात। त्यामुळे अनन्या रोज रात्री एक वेणी घालून झोपते, जेणेकरून सकाळी केसांमध्ये गुंता होणार नाही। आता आज थोडासा 1-2 मिनिटं झालेला आहे लेट, मग काय शूज घेऊनच लिफ्टमध्ये। अनन्या काव्याची उपासना तर चालू आहे आणि मी एका साईडला स्वयंपाक करते। स्वयंपाकामध्ये पाहू शकता छान असं वांग भाजले, वांग्याचं भरीत बनवते, एका साईडला तांदळाची भाकरी बनवते। आता तुम्ही म्हणाल भाकरी करता करता काय एकटीचीच बडबड चालले। अनन्या काव्य करतायत उपासना आणि त्या बोलतायत, त्यांच्यासोबत पण मी पण इथून मंत्रोच्चार करते, म्हणजे जेणेकरून त्यांना पण बोलण्यामध्ये थोडासा ॲक्टिव्हपणा येईल आणि त्यांना पण उपासना करायला छान वाटेल। माझा बाकीचा स्वयंपाक तर झालेला आहे, कारण पुण्यामध्ये भयानक थंडी आहे आणि गरम गरम लवकर जेवण झालं की मग मुलींना आपलं अभ्यास करायला मोकळं। आणि इथे जो आपण ड्रेस घेतला होता तो या दोघी जणी द्यायला गेल्या आहेत। काव्या मॅडमचा अभ्यास करायचा असेल की मूड थोडा ऑफच असतो, थोडासा अभ्यास करून घेतला। जोपर्यंत तुम्ही शेजारी बसून अभ्यास करून घेत नाही तोपर्यंत मुलं काही अभ्यास करत नाही। तुमच्याकडे पण अशीच परिस्थिती आहे का, नक्की सांगा।